नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. मिलन चौकात बेशिस्त गर्दीचा कहर, रस्त्यावर मोटरसायकली, रुग्णवाहिकांनाही अडथळा. मिलन चौकातील बेशिस्त गर्दीकडे पोलिसांचे दुर्लक्ष, मोठी घटना घडण्यापूर्वी कारवाई करणार का? पोलीस अधीक्षक साहेब, मिलन चौकातील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडीकडे आपण जातीने लक्ष देऊन तातडीने कारवाई करण्याची गरज. जुना जालना भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष. जुना जालना भागातील मिलन चौक परिसरात हॉटेल समोर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमा होत असल्याने तसेच भर रस्त्यात मोटरसायकली उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी या परिसरात मोठी गर्दी होत असून रस्त्यावर वाहने उभी करून रस्ता अडवला जात असल्याने नागरिकांसह रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मिलन चौक परिसरात हॉटेलवर आणि हॉटेल समोर दुसऱ्या प्रभागातील नागरिकही मोठ्या संख्येने येऊन थांबत असल्याचं चित्र दिसून येत आहे. विनाकारण मोठ्या प्रमाणावर जमाव जमणे, रस्त्यावर मोटरसायकली अवास्तव्य उभा करणे आणि किरकोळ कारणावरून वादविवाद व मारामारी होण्याच्या घटना घडत असल्याने परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पोलीस अधीक्षक साहेब, मिलन चौकातील वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडीकडे आपण जातीने लक्ष देऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. मोठी घटना घडण्यापूर्वी पोलिसांची गस्त व प्रतिबंधात्मक कारवाई वाढवावी अशी नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालय आहेत, त्यामुळे रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना तसेच रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा मिळणे आवश्यक असताना भर रस्त्यात वाहने उभी केल्याने आपत्कालीन परिस्थितीत मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्या गंभीर रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचवताना वाहतूक कोंडी अडथळा ठरल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जुना जालना शहरातील दुःखीनगर परिसरातही अशाच प्रकारे जमाव जमण्याच्या घटनांमधून युवकांवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर मिलन चौक परिसरातील वाढती गर्दी आणि किरकोळ वादाचे गांभीर्य लक्षात घेता भविष्यात मोठी घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. पोलिसांना हा जमाव दिसत नाही का? मिलन चौकात संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा होतात. भर रस्त्यात मोटरसायकली उभ्या केल्या जातात आणि वाहतुकीची कोंडी होते. हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. मोठी दुर्घटना घटण्याची वाट पाहणार का? किरकोळ वादाचे रूपांतर कधी गंभीर हाणामारीत किंवा चाकू हल्ल्यात होईल याचा नेम नाही. त्यामुळे मोठी घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा यापूर्वीच पोलिसांनी मिलन चौक परिसरात नियमित गस्त वाढवावी, विनाकारण जमणाऱ्या टोळक्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि भर रस्त्यात वाहने उभी करणाऱ्यावर वाहतूक नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आता तरी पोलीस प्रशासनाला जाग येणार का, की मोठी घटना घडल्यानंतरच कारवाई होणार, असा प्रश्न सध्या मिलन चौकातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.